जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाच्या भोवती इवन जरांगे स्वतः जी गाडी वापरतात ती गाडी सुद्धा या वाळू माफियांचीच आहे। माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट होता। गेला तुला आत्ता बरं केस मागं घेऊन म्हणून तू केस उचकायला लागला। इकडे काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे हाव लागली का काय? त्याला ते आंबट कोणी देव त्याला हाव लागली का काय? गरिबांच्या पोरं गुतून एकीकडून म्हणायचे केशी मागं घ्यायचे आहे आणि दुसरीकडून केशी उचकायचे आहे। केशी उचकायचं कोण आलाय तो नवीन? त्याला लय हाव लागली काय नाव कमावायची? भेटाय गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळं करायचं। तुला जर लेकर असले तू लेकरायचं वाटोळं केलं होती गट त्यांना कशा तरी तू बी गटशील। तुला वाटतं असं आज मी अधिकारी आमका आहे तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच, कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे। सध्या राज्यात अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात सरकार ॲक्शन मोडवर आहे। सध्या जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या 9 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जरांगेंचं आंदोलन वाळू माफियांमुळे सुरू आहे का? जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई का? विलास खेडकर नेमके कोण आहेत? नमस्कार, नवशक्ती यूट्यूब पेजवर सर्वांचं स्वागत। जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे, पण हे विलास खेडकर नेमके कोण आहेत यावर आपण आज नजर टाकणार आहोत। विलास हरिभाई खेडकर हा मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा आहे। याला जालना, बीड, परभणीतून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आला आहे। 2021 मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। तर 2023 मध्ये जालन्यातील शहागड येथे बस जाळण्याप्रकरणी गुन्हा दाखलही करण्यात आलाय। तसेच 2023 मध्ये गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची वाळू चोरी करण्याप्रकरणीही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2023 मध्ये गोदावरी नदीतून 500 ब्रास वाळू चोरी करण्याप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। अशा विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांची ही कडक कारवाई झाली आहे। म्हणूनच विलास खेडकरवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। पण आता अनेक स्तरातून प्रश्न असा उपस्थित केला जातोय की जरांगेंचं हे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन वाळू माफियांमुळे सुरू आहे का? अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमचं नवशक्ती यूट्यूब पेज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।